भाषण कला शिकण्यासाठी वयाची मर्यादा वगैरे असावी का? मुळात आपण असं म्हणतो की भाषण कलाच नाही, कुठलंही क्षेत्र घ्या, ते शिकण्यासाठी वयाचं बंधन नसतं. म्हणजे आपण 40शी नंतर आता बघा, तुम्ही आणि संदीप इनामकी जी ज्या क्षेत्राशी निगडीत आहेत, त्या अभिनय क्षेत्र, चित्रपट माध्यमात आपण पाहिले की अनेकांनी 40शी-50शी नंतर आपलं करिअर सुरू केलं. अमरीश पुरी असेल, बोमन इराणी असेल. जसं अनेक माणसं एखादा व्यवसाय 40शी-50शी नंतर सुरू करतात, एखाद्या कलेला वेळ द्यायला सुरुवात करतात. तसं मला वाटतं, ज्याला वाटतं की सर आता मला शिकावंसं वाटतं, तेव्हा त्यांना शिकणं गरजेचं आहे. कारण त्यानंतरचा काळ तो कदाचित त्या कलेच्या आधाराने अजून चांगला जगू शकतो, जगणं समृद्ध करू शकतो. आपल्याकडे अगदी वय वर्ष 10-11 पासून सुद्धा काही मंडळी म्हणजे मुलं येतात जी 4थी-5वीला आहेत आणि अगदी 65-70 वय असलेली सुद्धा मंडळी आलेली आहेत. जेंडर वाईज म्हणाल तर मग महिला पुरुष त्यात सुद्धा मी तसंच म्हणेल की त्यात सुद्धा सगळेजण आपल्याकडे येतात. प्रत्येक फील्डमधला, श्रीमंत असो, गरीब असो, पुरुष असो, स्त्री असो, लहान मुलगा असो किंवा अगदी एखादी वयस्कर व्यक्ती असो, ह्या प्रत्येकाने कोर्स आपल्याकडे केलेला आहे आणि त्याचा रिझल्ट त्यांना चांगला मिळालेला आहे. सो तसं कुठं वयाचं बंधन नाही आपल्या क्लासमध्ये. म्हणजे अगदी 4थी-5वीच्या वयातली विद्यार्थ्यांपासून म्हणजे त्यांना समजण्याची शक्ती आलेली असते असं आपल्याला म्हणता येईल. एखादा विद्यार्थी असतो त्याच्यापासून ते कुठल्याही वयाचं तिथून पुढे बंधन नाही. अगदी गृहिणी सुद्धा हा कोर्स करू शकतो. काही काही पालक आता असा अनुभव येतो की अनेकांना असं वाटतं भाषण कलेची बॅच म्हणजे फक्त लहान मुलांसाठीच आहे. सो ते डायरेक्ट विचारतात बाकीचं आणि मग जेव्हा त्यांना सांगावं लागतं बाबा की लहान मुलांची सेपरेट बॅच नाही, आपण कॉमन बॅच घेतो. लहान मुलांची एखादी समर वॅकेशन किंवा दिवाळी वॅकेशन मध्ये बॅच घेतो. काही काही पालक थोडेसे असे आग्रही असतात की मग आमचा मुलगा 2रीला आहे, तो 3रीला आहे, 1लीला आहे, मग त्याला शिकू द्या. मग आम्ही म्हणतो बाबा की काय त्याचं वय फार कमी हो, म्हणजे त्याला त्याचं बालपण तर जगू द्या. नाही म्हटलं येऊन नुसतं ऐकेल, कानावर तरी पडेल, पण तो बोलायला शिकला पाहिजे. तर मला वाटतं असं मारून मुटकून सुद्धा बळजबरी कोणी मुलांना शिकवत असेल तर मला ते सुद्धा स्वतःला पटत नाही. एखाद्याची आतूनच आवड असेल, इच्छा असेल तर आय कॅन अंडरस्टँड. जसं आपण बघतो सचिन तेंडुलकरला त्याच्या भावाने अगदी 3-4 वर्षाचा सचिन असताना हातात बॅट दिली का आता त्याला त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, त्याच्या लक्षात आलं. एखादा मुलगा चांगलं गातोय असं जर त्याच्या आई वडिलांच्या लक्षात आलं तर त्याला गाण्याच्या क्लासला पाठवतात. तिथे एखाद्याला बोलण्याची आवड आहे असं जर लवकर लक्षात आलं आणि मग जर त्यांनी पाठवलं तर मी ते समजू शकतो. पण प्रत्येक मुलाला म्हणजे मुलाने असं बोललं पाहिजे असं जेव्हा पालकाला वाटतं तेव्हा त्यांना सांगावं लागतं भाई उसको अपनी जिंदगी जीने दो उसके तरीके से. आणि मग एखादा पालक फारच आग्रह करतो तर मी त्यांना म्हणतो की मग तुम्ही शिकायला काय हरकत आहे. म्हणजे जर तुम्ही 40शीत-50शीत असाल, मग असं लक्षात येतं की त्यांना ते अवघड वाटतं. 40शीतल्या माणसाला कधी कधी स्वतःला शिकणं अवघड वाटतं, पण मग 8 वर्षाच्या 10 वर्षाच्या मुलांनी शिकायला काय हरकत आहे. तर मी त्यांना सांगतो की तुम्ही जर स्वतः शिकला तर कदाचित तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना फार चांगल्या पद्धतीने ह्या गोष्टी कम्युनिकेट करू शकाल. असे त्यांना कधी कधी नाईलाजाने का असेना, हसत खेळत का असेना सांगावं लागतं. वयाचं बंधन नसलं तरी ह्याही गोष्टीची जाणीव त्यांना करून द्यावी लागते.